नमस्कार, मी पवार अभिजित, माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आताची सगळ्यात मोठी बीड मधून बातमी समोर येते। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याची सध्या चर्चाला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण पाहतो की शरद पवारांची भेट घेतली असल्याचं सुद्धा सध्या सूत्रांनी सांगितले। मुंबईमध्ये शरद पवार यांची ज्योती मेटे यांनी भेट घेतली आहे। दिवंगत लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या ज्योती मेटे ह्या पत्नी आहेत। आपण पाहतो की ज्योती मेटे या बीड मधून निवडणूक लढवणार असल्याची सध्या चर्चा आहे। आपण पाहतो की भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याचं, उमेदवारी जाहीर केल्याचं सुद्धा मीडियाच्या माध्यमातून समजलं। परंतु आपल्याला पाहायला मिळालं की अजून सुद्धा महाविकास आघाडीचे कोणताही उमेदवार बीड मधून जाहीर केलेला नाही। परंतु अनेक आता पाहिलं आपण 2-3 दिवसापूर्वी बजरंग सोनवणे यांनी सुद्धा कार्यकर्त्याची बैठक घेतल्याचे समजलं। परंतु आपल्याला पाहायला मिळालं की धनंजय मुंडे यांच्या फोन नंतर त्यांनी मी निवडणूक लढणार नसल्याचे सुद्धा सांगितलं, मी त्या ठिकाणी जाणार नसल्याचं सुद्धा सांगितलं। परंतु आपण पाहतो की आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। ज्योती मेटे यांनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतली आणि त्या महाविकास आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची सुद्धा चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। कारण की सोशल मीडियामध्ये ज्योती मेटे यांच्या पोस्ट सध्या व्हायरल होतात। भावी खासदार म्हणून सुद्धा ज्योती मेटे यांच्या पोस्ट आहेत त्या व्हायरल होताना, प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळालं। आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। ज्योती मेटे यांनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेऊन मी निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा अजून सुद्धा कुठेही स्पष्ट केलं नाही। परंतु सूत्रांच्या माहितीनुसार त्या बीड मधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्या निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा सूत्रांच्या माहितीनुसार कळालेलं आहे। माऊली न्यूज मीडिया, बीड।